रत्नागिरी जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली। शनिवारी दुपारी 3 वाजल्यापासून अचानक काळं ढग दाटून आलं आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली। काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळल्यानं नागरिकांची तारांबर उडाली। पावसाचा जोर इतका होता की अनेक ठिकाणी रस्त्यावर चिखल आणि माती वाहून आली। त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावल्याचं चित्र पाहायला मिळालं। अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे बाजारपेठांमध्येही गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। नागरिकांनी पावसापासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली। दरम्यान गतवर्षी याच कालावधीत अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। त्यामुळे यंदाही आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। विशेषतः हापूस आंब्याच्या हंगामावर या बदलत्या हवामानाचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे फळगळ होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील सलग अवकाळी पावसामुळे नागरिकांसह शेतकरी चिंतेत सापडला आहे। विशेषतः आंबा आणि काजू उत्पादकांना मोठ्या नुकसानाची भीती सतावत आहे। आता पुढील काही दिवस हवामान कसं राहणार आणि प्रशासन कोणती उपाययोजना करणार याकडे संपूर्ण कोकणवासियांचं लक्ष लागलंय।